गावातील सर्व मान्यवर, उपस्थित सर्व बंधू भगिनी, आज आचार्य अत्रे प्रतिष्ठानतर्फे अनेक गुरुवंत शिक्षकांचा पुरस्कार आयोजित केलेला आहे. पुरस्कार म्हणजे बक्षीस नव्हे, पुरस्कार म्हणजे ऊर्जा, पुरस्कार म्हणजे मोटिवेशन, प्रेरणा, पुरस्कार म्हणजे केलेल्या कार्याची पाठीवर टाकलेली शाबासकीची थाप. आचार्य अत्रे प्रतिष्ठानने आजपर्यंत अनेकांना गौरवण्यात आलेला आहे, अनेकांना अनेक पुरस्कार प्रदान केलेले आहेत. यामध्ये अनेक शिक्षक असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, 10वी 12वीचे विद्यार्थी असतील, अनेक साहित्यिक, कलावंत, नट, अनेक साहित्य संमेलन, अशा अनेक पद्धतीमधून पुरंदर तालुक्यामध्ये आचार्य अत्रे प्रतिष्ठान एक आदर्श असं कार्य करत आहे. आचार्य अत्रे प्रतिष्ठानच्या अनेक शाळा, एक महाविद्यालय आहे. म्हणून विजयराव कोलते दादा हे एका ज्येष्ठ राजकीय पक्षाचे नेते जरी असले, त्यांच्यातला नेतृत्व गुण हा मला अतिशय आवडतो. सामाजिक कार्य त्यांचं आहेच, परंतु देण्याची, दातृत्वाची भावना त्यांची जी आहे ती उदात्त आहे. म्हणून माझं मत असं आहे, विजयराव कोलते साहेब हे नेतृत्वक्षम, कर्तृत्वक्षम आणि दातृत्वक्षम आहेत असं मला वाटतं. आणि पुरस्कार देऊन त्यांनी सामाजिक चळवळ आणि शैक्षणिक चळवळ उभी केलेली आहे. पुढच्या अनेक पिढ्या या आचार्य अत्रे प्रतिष्ठानला विसरणार नाहीत, कारण त्यांचं शैक्षणिक योगदान हे महान आहे. ज्ञान म्हणजे शक्ती, आणि ज्ञानाच्या शक्तीला अभ्यासाच्या भक्तीची जोड दिली तर अनेक हिरे घडतात. अनेक हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम हे ज्ञानामधून किंवा अध्ययन प्रक्रियेमधून होत असतं. खरोखर आपण जसं म्हणतो की अनेक रंगाची फुले असतात, वेगवेगळ्या रंगाची वेगवेगळी फुले असतात, पण त्या रंगांना महत्व नसतं, त्या फुलामध्ये सुगंध काय आहे याला महत्व असतं. तसे अनेक शिक्षक असतात, अनेक स्तरावरचे अनेक शिक्षक कार्यरत असतात, पण ते शिक्षक विद्यार्थ्यांचं शील कसे घडवतात, विद्यार्थ्यांची जडणघडण कशी करतात आणि विद्यार्थ्यांना कृतीशील बनवून त्यांच्या सुप्त गुणांना वाव कसा देतात हे फार महत्त्वाचे आहे. म्हणून फुलाची सुंदरता त्याच्या सुवासात असते, तशी शिक्षकाची सुंदरता त्याच्या शील घडवण्याच्या चारित्र्यामध्ये असते. आणि हेच कार्य आचार्य अत्रे प्रतिष्ठाननी वर्षानुवर्ष चालवले. मला याचा अभिमान आहे. खरोखर डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या 5 सप्टेंबरच्या दिनाचं औचित्य साधून लेट का होईना पण थेट हा इथेचे कार्यक्रम इथे होत आहे. परंतु डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे शिक्षकाबद्दल म्हणायचे, शिक्षक म्हणजे समाजातील एक विचारवंत घटक होय. शिक्षक म्हणजे समाजातील एक विचारवंत घटक होय. आणि शिक्षकच कुटुंब, समाज आणि राष्ट्र बदलवू शकतो. शिक्षकाच्या हातून विद्यार्थ्यांची जडणघडण होते. चांगले वाईट हे विद्यार्थ्यांना सांगितले जाते. संस्कार हे शिक्षकाकडूनच होतात. किती टेक्नॉलॉजी आली, किती यांत्रिक युग आलं, परंतु गुरु शिवाय ज्ञान नाही. गुरु शिष्याचं नातं हे अगदी प्राचीन काळापासून चालत आले. आपल्या भारत देशाला प्राचीन संस्कृती आहे, ऋषी मुनींचा आपला देश आहे. आणि गुरु शिष्यांच्या या नात्याला आज तागायत आपण जतन केलेला आहे. संपूर्ण जगामध्ये भारत देशाला एक धार्मिकता, एक वैशिष्ट्यपूर्णता लाभलेली आहे. गुरुशिवाय ज्ञान नाही, गुरुशिवाय मान नाही आणि गुरुशिवाय मनुष्यपणही नाही, हे गुरु शिष्याच्या नात्यामधूनच कळतं. म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन हे उत्तम शिक्षक होते, निष्णात प्राध्यापक होते, एका विद्यापीठाचे कुलगुरू होते. एके दिवशी असाच त्यांचा वाढदिवस, जन्मदिवस आला आणि त्यांच्या विद्यार्थ्यांनी ठरवून टाकलं की आपले हे जे गुरु आहेत, आपल्याला ज्ञान देणारे जे दाते आहेत, यांचा दिवस आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करूया. आणि अखंड भारतामध्ये तेव्हापासून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या नावाने प्रत्येक शाळा कॉलेजेस मधून हा दिवस साजरा केला जातो. राधाकृष्णन म्हणायचे, भारताच्या वर्गामधून देशाचं भवितव्य घडत आहे. आणि जर ज्याप्रमाणे राष्ट्रपती आणि संसद यामधला दुवा म्हणजे पंतप्रधान होय, त्याचप्रमाणे शाळा आणि समाज यामधला महत्वाचा घटक म्हणजे शिक्षक आहे. शिक्षकाविना
पिढी घडूच शकत नाही. शिक्षणाविना विद्यार्थ्याचा व्यक्तिमत्व विकास घडूच शकत नाही. म्हणून गुरूंना अनन्यसाधारण असं स्थान आहे. गुरु जर नसती तर ज्ञानाची किंवा अर्ध आयुष्याची आपण वाटचाल चालू. म्हणून राधाकृष्ण म्हणायचे, खऱ्या अर्थाने शिक्षक हे दाते आहेत, शिक्षक हे देणारे आहेत, त्यांचा यथोचित गौरव झालाच पाहिजे. मी माझ्या पुरंदर ज्युनियर कॉलेजमध्ये गेली 26-27 वर्ष मराठी व शिक्षणशास्त्र या विषयाचं अध्यापन करीत आहे. परंतु सतत 98% पुढे माझे निकाल आहेत. मागील 6 महिन्यापूर्वी मला मराठी भाषा गौरव दिनानिमित्त अहिल्यानगर येथे आदर्श शिक्षक राज्य पुरस्कार मिळाला. पण त्याही पुरस्कारापेक्षा मला आजचा पुरस्कार घरचा वाटतो, जवळचा वाटतो, आपुलकीचा वाटतो. कारण विजयराव कोलते साहेबांचा शाबासकीची थाप आणि पहिल्यापासूनच माझ्यावर त्यांचं प्रेम आहे. खरोखर आणि हे शैक्षणिक कार्य चालू असताना माझे निकाल दैदिप्यपूर्ण आहे. सतत संस्थेमध्ये मला गौरवण्यात आलेला आहे, अनेक पुरस्कार मिळालेले आहेत. पण माझी शिकवण्याची धडपड, शिकवण्याची कला मी जतन केलेली आहे. वेळेचा बंधन आहे. एवढे 2 शब्द बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद.